आज अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहे. त्या व्यक्तीनं फक्त राजकारणाच नाही तर समाजकारणात सुद्धा, याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे काय तर कोरोनाच्या काळामध्ये हजारो लोकांना मदत केलेली आहे. असं व्यक्तिमत्व माझ्यासमोर आहेत, कुमार शिंदे. नमस्कार भाऊ. नमस्ते. कुमार शिंदे यांच्याबद्दल मी आज मुलाखत घ्यायला मुद्दाम इथं आलेलो आहे महाबळेश्वरमध्ये. मुद्दा हा फक्त राजकीय नाही, तर आपण जर आपलं नेतृत्व जर योग्य निवडलं नाही तर आगामी काळामध्ये आपल्याला मोठा त्रास सहन होईल. पण कुमार शिंदे साहेबांनी महत्त्वाचं, मी मुलाखतीच्या अगोदर सांगतो, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये केलेलं प्रचंड काम हे आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. स्वतः मी अनेक स्टोरी केलेल्या आहेत. आणि याचबरोबर कुमार शेटनी कोरोनाच्या काळात महाबळेश्वरमध्ये हजारो लोकांना स्वतःच्या पैशानं, स्वतःच्या घामाच्या पैशानं ही लोक जगवली आणि ही लोकांना मदत केली. खरं तर ह्या हातानं द्यायचं असतं, ह्या हातानं कळलं नाही पाहिजे, अशी भूमिका नेहमी कुमार शेटची असते. आणि दुसरं कुमार शेटचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना मीडिया आवडत नाही. मात्र मी मुद्दाम मुलाखत घ्यायला आलो आहे. कुमार शेट, राजकीय मुलाखत नाही, मला समाजकारणातले कुमार शेट मला आज उलगडून जनतेसमोर दाखवायचे आहेत. कोरोनाचा काळ होता, आम्ही स्वतः त्याला साक्षीदार आहोत. हजारो लोकांना तुम्ही मदत केलीत, त्यावेळची कशी भावना होती? नाही, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर संपूर्ण जगभरातच या महामारीमुळं त्रास झाला होता आणि जणू जगच थांबलं होतं. त्यात आपलं महाबळेश्वर काही अपवाद नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की महाबळेश्वरमध्ये असणारा स्थानिक नागरिक जो आहे, जनता जी आहे, ही संपूर्ण पर्यटनावर अवलंबून आहे. त्यांचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त पर्यटनावर होतो. त्यामुळे पर्यटकच जर आले नाहीत तर इथल्या लोकांवर उपासमारीची वेळ ही निश्चितपणानं येणारीच होती आणि आलेलीच होती. परंतु गतवर्षीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या महाबळेश्वरच्या जनतेच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी माझी पत्नी स्वप्नाली शिंदे या अतिशय मोठ्या मताधिक्यानं नगराध्यक्ष म्हणून या जनतेनं निवडून दिल्या. ती एक भावना मनामध्ये होती की आपण या नगरीचे प्रथम नागरिक आहोत, तर आपलं कर्तव्याचा भाग आहे की आपल्या जनतेला या अडचणीतून कसं बाहेर काढता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणं हा आपला आद्य कर्तव्याचा एक भाग आहे. म्हणूनच मी त्यावेळेस आपल्याला सांगू इच्छितो की महाबळेश्वरमधील जे रोज कमवून खाणारे लोक आहेत, ज्यांचे व्यवसाय हे फक्त आणि फक्त पर्यटनावर अवलंबून आहेत, जसं की टॅक्सी चालक संघटना असेल, जसे की घोडा चालक संघटना आहे, गाईड आहेत, कॅनॉसर आहेत, छोटे टपरीधारक आहेत, ह्या सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी उपासमारीची वेळ ही आलेली होती. मला असं तेव्हा असं वाटलं की आपण आत्ता मदत जर या लोकांना, आपल्या नागरिकांना जर केली नाही तर परमेश्वर देखील आपल्याला माफ करणार नाही. कारण का काळ किती भयंकर होता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. कोण कोणाच्या जवळ येत नव्हतं, कोण कोणाला हात लावत नव्हतं. अगदी दुरून म्हणजे एकदम 10-15 फुटाच्या अंतरावरून एकमेकांशी बोलत होते आणि खूप प्रेशर होता. त्या ठिकाणी मेडिकलच्या सुविधा असतील, त्या ठिकाणी दवाखाने असतील, ह्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये जर लोकांच्या हाताला काही काम नसेल तर त्यांचं उदरनिर्वाह, त्यांची जीविका तरी कशी चालणार? कमवणारं एक हात असतो आणि खाणारी 10 तोंडं असतात. ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि लोकांना मला जेवढं शक्य झालं तेवढं मी माझ्या परीने करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला होता. कुमार भाऊनी, मी त्यावेळी आम्ही सगळे मीडियावाले त्याला आम्ही त्या ठिकाणी होतो. फक्त मदतच नाही तर स्वतः फ्रंट लाईनला त्यांनी काम करून, म्हणजे स्वतः रिस्क घेऊन प्रत्येक त्याला त्यापर्यंत औषध गोळ्या पोचवण्याचं काम आणि मेडिकल देण्याचं काम सुद्धा केलं तुम्ही बऱ्याच वेळा. कसा अनुभव होता त्यावेळी? सगळ्यात महत्त्वाचं तर सांगायचं झालं तर सर्वप्रथम जे आपले या ठिकाणचे डॉक्टर असतील किंवा कोविड सेंटर असतील, त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये याच्यावर काय ट्रीटमेंट असावी हे त्या पद्धतीनं फार असं अवगत नव्हतं. फक्त ट्रायल आणि एरर बेसिसवर चाललं सगळं होतं. त्याच्यामुळं जर कुणी आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेण्यापासूनची सगळी सुरुवात असायची. मी त्या ठिकाणी डॉक्टरांनी सजेस्ट केलेले जे काही इंजेक्शन्स असायच्या, त्या रेमडेसिवीर आपल्याला माहिती आहे. तर अक्षरशः आपल्याला सांगायला मला काहीच हरकत नाही आहे, म्हणजे सव्वा लाख रुपयापर्यंत ते इंजेक्शन त्या ठिकाणी विकलं जात होतं. आणि मी माझ्या स्वखर्चानं बऱ्याच लोकांना ते इंजेक्शन देखील उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर दवाखान्यांमध्ये काही लोकांना ज्यावेळेस ॲडमिट केलं, या ठिकाणी उद्योगधंदा नसल्या कारणानं त्यांना ते फीज, हॉस्पिटलची बिलं भागवणं हे देखील जिकिरीचं झालं होतं. त्यावेळेसही मला जेवढं माझ्या परीनं जमलं
त्यावेळी मदत केलेली आहे. सर्वांना खरंच शंका वाटत असेल, मी हजारो मुलाखती घेतल्या, आम्ही राजकीय मुलाखती आता घेतोयच, मात्र आम्ही ही सामाजिक मुलाखत का घेतोय? कारण खरं तर राजकारणाचा महत्त्वाचा अंग आहे तो समाजकारण. कारण समाजकारणीच माणूस जर तुम्ही निवडून दिला ना, तरच इथून पुढच्या काळात आपलं चांगलं सहजीवन होऊ शकतं. माझा पुढचा मुद्दा मला घ्यायचा आहे खरं तर. ही तर तुम्ही मदत केली, आम्ही आम्ही पाहिलं आणि मी सुद्धा त्याचा लाभार्थी आहे. म्हणजे मी मी काही वेगळा नाही, मी मुद्दाम मुलाखत घेण्याचं कारण 2016ला स्वप्नताई शिंदे नगराध्यक्ष झाल्या. तेव्हापासून आम्ही सगळे रिजनल चॅनल आम्ही कव्हरेज करतोय. आम्ही सगळे इव्हेंट तुमचे कव्हर केलेले आहेत. खरं तर खूप कौतुकास्पद काम आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आलेला नंबर आणि तुम्ही रात्री रात्र फिरून स्वच्छसाठी केलेलं काम हे आम्ही बघितलेलं आहे. माझ्याकडे व्हिडिओ सगळे आहेत. कसा सगळा प्रवास होता? नाही, कोणत्याही पर्यटन स्थळाची प्राथमिकता ही स्वच्छताच असली पाहिजे, हे माझं स्वतःचं मत आहे. येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी जर आपलं शहर, आपलं गाव स्वच्छ जर दिसलं, तर लोकांनाही या ठिकाणी फार आनंद वाटतो, फिरायला आनंद वाटतो. घाणीचं जर साम्राज्य असेल तर त्या ठिकाणी लोक का येतील, का फिरतील, असा एक प्रश्न आहे. त्यामुळं ब्रिटिश काळापासूनचा असणारा जो आमचा कचरा डेपो आहे, ते डोंगर अक्षरशः होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. ते आम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावामध्ये पहिल्यांदाच दिवसातून 2 वेळा स्वच्छता आम्ही त्या ठिकाणी सुरू केली. घंटागाड्यांची संख्या वाढवली. त्या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत, भले ते कॉन्ट्रॅक्च्युअल असतील, पण ते आम्ही वाढवले आणि दिवस-रात्र या ठिकाणी स्वच्छता करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं होतं आणि त्याचं फलित म्हणून गावाला एक चांगली सवय लागली. या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना, माता-भगिनींना एक चांगली सवय लागली, की जो आपला कचरा आहे तो बाहेर टाकू नये, इतरत्र टाकू नये, तो डस्टबिनमध्येच ठेवावा. तो नगरपालिकेची घंटागाडी आल्यानंतर तो त्यांना द्यावा. हे मॉनिटरिंग करण्यासाठी देखील आम्ही विविध उपाययोजना केल्या होत्या. आम्ही त्या ठिकाणी QR कोड नगरपालिकेच्या माध्यमातून दिले होते, की जेणेकरून आम्हाला कळलं, की ह्या घरातला कचरा आज आलेला नाही, त्या घरातला कचरा आलेला नाही. वेळप्रसंगी आम्ही कठोर कारवाई देखील केलेल्या आहेत, दंडात्मक कारवाई देखील आम्ही केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं एक चांगली सवय आणि एक चांगली स्वच्छता या गावामध्ये सुरू झाली होती आणि याचं फलित म्हणून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण या योजनेमध्ये त्या ठिकाणी महाबळेश्वर नगरपालिकेला सलग 2 वर्ष पारितोषिकं मिळाली आणि याची अमाऊंट जर विचार केली तर 10 करोड रुपये त्या ठिकाणी या नगरपालिकेला बक्षीस मिळालं होतं. या 10 करोड रुपयामधून अनेक विकास कामं आम्ही त्या ठिकाणी करू शकलेलो आहे. मुद्दा काय आहे? एखादा शासकीय निधी मिळवणं, शासकीय निधी येणं ती एक प्रोसेस आहे शासनाची. मात्र त्याची अंमलबजावणी किंवा इथं लोकांना स्वच्छतेची सवय लावणं हे खूप महत्त्वाचं काम केलं. कुमार शेट्टी, मला त्यावेळी जाणवलं, की तुम्ही आम्हाला कचरा डेपोवर नेलेलं. ते एक वेगळा कन्सेप्ट तुम्ही राबवला होता. काय होता तो? ॲक्च्युली ती जी जागा आहे, ती जागा वन विभागाकडून नगरपालिकेला आम्ही हस्तांतरित केलेली आहे आणि त्या ठिकाणी असणारा जो कचऱ्याचा डोंगर होता, त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी प्रक्रिया करून खत निर्मिती प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उभा केला. ओल्या कचऱ्यावर आणि सुक्या कचऱ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही प्रक्रिया करण्याची मशिनरी त्या ठिकाणी उभी केली आणि दिवस-रात्र त्या ठिकाणी स्वच्छतेचं काम झालं. या ठिकाणी खत विक्रीतून नगरपालिकेला फायदा झाला. त्यातून जे कचरा वेचक लोक होते, त्यांना त्या ठिकाणी एक रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम देखील आम्ही केलं आणि लाखो रुपयांचा त्यामध्ये नगरपालिकेचा फायदा हा निश्चित झालेला आहे. वेण्णा लेक परिसर सुशोभीकरणाचा सुद्धा तुम्ही एक प्रोजेक्ट तुमच्या हातात होता, त्यावेळी केलेला, आता सुद्धा आहे. आणि परवा तुम्ही, मला वाटतं एकनाथ शिंदे आणि यांना सुद्धा तुमचे बोलणं झालं पालकमंत्री 100 दिवसांचं. नक्की काय बोलणं झालं आणि काय प्रोजेक्ट आहे तुमच्या डोक्यातला? जेव्हा गतवर्षीमध्ये आम्ही काही विजन जनतेच्या समोर ठेवलं आणि हे विजन लोकांना पटलं, म्हणून आमच्यावर जनतेनं विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी नगरपालिकेची सगळी सूत्रं आमच्या हातामध्ये दिली. परंतु सुरुवातीलाच आम्ही वेण्णा लेक सुशोभीकरणाचा जो निर्णय घेतला, याच्यामध्ये वेण्णा लेक हे महाबळेश्वरमधलं एक असं पर्यटन स्थळ आहे, ठिकाण आहे, की रोज 30 ते 35 हजार लोक त्या ठिकाणी भेट देतात. परंतु तिथं असलेल्या पायाभूत सुविधा, त्या ठिकाणी असणारे स्वागत कमान आहे, त्यानंतर तिकीट काउंटर आहे वेण्णा लेक बोट क्लबचं, बोटी असतील, त्या ठिकाणी लोकांना सेफ्टीसाठी उभं राहण्यासाठी जेटीची व्यवस्था असेल, त्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लाईफ जॅकेट असतील, लाईफ गार्ड असतील, हे सगळं नेमण्याचे जे काही नियोजन होतं ते त्या प्रस्तावामध्ये होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा जो प्रस्ताव होता वेण्णा लेक सुशोभीकरणाचा,
हा जवळपास 100 कोटी रुपयाच्या घरामध्ये होता. बाकी इतर त्या प्रस्तावांमध्ये आम्ही सुशोभीकरणाची कामं घेतलेली होती आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही जो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठवला आणि शासनाला देखील तो मान्य झाला, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण आर्थिक बजेटमध्ये त्या ठिकाणी महाबळेश्वरसाठी 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. त्यातले पहिल्या टप्प्यामधले पेठ जी आहे महाबळेश्वर शहरातली, डॉक्टर साबणे रोड आणि आमचा मरीपेठचा रस्ता आहे, आमचा मस्जिद रोडचा रस्ता आहे आणि एक जुनी लायब्ररी आहे महाबळेश्वरमध्ये, पेठीत लायब्ररी. या लायब्ररीला देखील त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि याची कामं आता सुरू आहेत, बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात येत चाललेली आहेत. त्याच्यामुळं वेण्णा लेकचा फक्त विषय जो आहे हा मालकीच्या कारणामुळे, वेण्णा लेकची मालकी नक्की नगरपालिकेची की वन विभागाची की PWDची की इरिगेशनची, ह्या सगळ्या थोड्याशा जागेच्या मालकीच्या कारणामुळे हा विषय जरा थोडासा मागं पडला, परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही तोही विषय मार्गी नक्की लावू. कुमार शेठ, 2017-18 साली मला वाटतं एक पार्किंगचं ते उद्घाटन झालं, बरोबर ना? आणि त्यानंतर सुद्धा आणखी काय आयडियल तुम्ही प्रोजेक्ट केले पार्किंग संदर्भाचे, ते नक्की आता काय आहेत? कारण समस्या वाढत चाललेली आहे. ॲक्च्युली सांगायचं जर झालं तर जो आपला मस्जिद रोड आहे महाबळेश्वर शहरातला, तो मोठा करण्याच्या संदर्भातला त्या ठिकाणी पार्किंग एक आहे, परंतु आम्ही तिथं डबल पार्किंग करण्याचं नियोजलं होतं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा नगरपालिकेला हे सगळे फंड्स सँक्शन झाले, त्यातले काही पहिल्या टप्प्यातले फंड्स त्या ठिकाणी नगरपालिकेला आले, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये लगेचच कोविडची महामारी सुरू झाली आणि आम्हाला कामाला मर्यादा आल्या. संपूर्ण जग थांबलं, त्यात काही महाबळेश्वर अपवाद नाही. आणि लगेच 2021-22ला आमच्या 21लाच आमच्या मुदती संपल्या आणि प्रशासकीय कार्यकाल सुरू झाला. या प्रशासकीय कार्यकालामध्ये प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे त्या ठिकाणी या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला त्या ठिकाणी कीळ बसलेली, हे आम्हाला मान्य करावंच लागेल. परंतु येणाऱ्या काही काळामध्ये या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही नवीन पार्किंगही त्या ठिकाणी उभं करण्याचं प्रस्ताव त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि ते शासन दरबारी आता सुरू आहेत. आता आपण महाबळेश्वर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात, अपक्ष उमेदवार म्हणून. साधारणतः पुढचं विजन काय, थोडं डोक्यात का तुम्हाला मतं द्यावी लोकांनी? चांगला प्रश्न विचारला. खरं म्हटलं तर महाबळेश्वर हे एवढं मोठं पर्यटन स्थळ असून देखील या ठिकाणी पायाभूत सुविधांची थोडी वानवा नक्कीच होते. या ठिकाणी एवढा मोठा पाऊस पडतो की दरवर्षी रस्ते करावे लागतात. एका पर्यटन स्थळाच्या प्राथमिकतांचा जर विचार केला तर मुबलक पाणी, त्या ठिकाणी स्वच्छता, त्या ठिकाणी लाईट, रस्ते, फुटपाथ, ह्या सगळ्या पायाभूत सुविधा ह्या अतिशय चांगल्या असल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे आणि त्याचा लाभ इथल्या स्थानिक नागरिकांना होऊन त्यांची उपजीविका व्यवस्थित चालली पाहिजे. आता सांगायचं जर झालं की लोकांनी मला का मतदान करावं, याच्यासाठी मी आवर्जून सांगेन की मी गेली 12 ते 15 वर्ष सातत्यपूर्ण समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आहे. त्यातले 10 वर्ष मी नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हे कामं करत असताना मी माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम म्हणावं लागेल, हे महाबळेश्वरचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न जो हिंदू स्मशानभूमीच्या जागेचा होता, तो मार्गी लागण्याचं सौभाग्य, ते काम करण्याचं सौभाग्य मला लाभलेलं आहे. तो एक काम फार मोठं मी केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, आमच्या मुनवर आणि जिजामाता हाऊसिंग सोसायटीचा एक रस्ता होता, तोही वन विभागाच्याच जागेतून करण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी केलेला आहे आणि तो रस्ता देखील आम्ही केलेला आहे. आता राहिला प्रश्न बाकी इतर विकास कामांचा, तर मी आवर्जून आपल्याला सांगेन की महाबळेश्वरपासून 7 किलोमीटरवर जे क्षेत्र महाबळेश्वर आहे, तिथूनच सगळे पॉईंट्स आहेत आणि या पॉईंटवर जाणारा जो अतिशय रहदारीचा रस्ता आहे की महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर, हा 7 किलोमीटरचा जवळपास रस्ता आहे. या रस्त्याला आम्ही कॉन्क्रिटीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सुरू केला होता. शासन दरबारी तो मान्य झाला. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा लगेचच हा प्रस्ताव मान्य करून 3 रस्त्यांसाठी त्या ठिकाणी 36 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि बऱ्यापैकी 80 ते 90% या तिन्ही रस्त्यांचं, क्षेत्र महाबळेश्वर रस्ता, डचेस रस्ता आणि आमचा लॉडविक पॉईंटचा रस्ता, या रस्त्यांची कामं देखील 80-90% पूर्ण झालेली आहेत. येणाऱ्या काही काळामध्ये हे संपूर्ण 100% कामं पूर्णत्वाकडे जातील, हा एक विषय आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, वेगवेगळ्या प्रभागांमध्ये अनेक आम्ही कामं केलेली आहेत. या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी महाबळेश्वर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पेन्शन योजना सुरू केलेली आहे की योजना
ही सातारा जिल्ह्यातील इतर नगरपालिकांपेक्षा जास्त पेन्शन आम्ही त्या ठिकाणी देतोय. दुसरा महत्त्वाचा विषय, विद्यार्थ्यांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही क्रीडा महोत्सव सुरू केलेले आहेत, जेणेकरून लोकांना मुलांना त्या ठिकाणी खेळाची आवड निर्माण व्हावी. लोकांचा मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन खेळांकडे, आता सगळेच मोबाईलमध्ये असतात, पण शारीरिक वाढीसाठी, विकासासाठी त्या ठिकाणी खेळला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही नवीन उपक्रम चालू केला. महिलांसाठी त्या ठिकाणी आम्ही अनेक उपक्रम चालू केले आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून खाद्य महोत्सव आम्ही अरेंज करून त्या ठिकाणी महिलांना देखील एक हाताला काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक वेगळा प्लॅटफॉर्म, हळदी कुंकू समारंभ असतील, त्या ठिकाणी विविध स्किलचे प्रशिक्षण असतील, त्या ठिकाणी आम्ही करून महिलांना देखील अर्थकारणामध्ये सक्षम करण्याचं एक सुरुवात केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, बाजारपेठ सुशोभीकरण असेल, बाजारपेठेतील गल्ली बोळं असतील, त्या ठिकाणी बंदिस्त गटारं असतील, त्या ठिकाणी आमच्या स्कूल मोहल्ल्यामधील रिटेनिंग वॉल असेल, केनॉलचं काम असेल, ही सगळी कामं त्या ठिकाणी यशस्वीरित्या करायला आम्हाला यशस्वी झालो आहे, असं माझं ठाम मत आहे. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, आगामी काळात म्हणजे जे बंद पडलेला स्वच्छ सर्वेक्षणचा जो विषय आहे, तो मार्गी लावण्यासंदर्भाच्या तुमच्या काय संकल्पना आहेत का? कारण एक देश वेगळा आहे ना बघतोय तुमच्याकडं, एक पर्यटनाचं स्वच्छ शहर म्हणून, त्या संदर्भातचे काय संकल्पना आहेत का? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पर्यटन स्थळाची प्राथमिकता ही स्वच्छताच आहे. हां. यावर्षी देखील महाबळेश्वर शहराच्या नगरपालिकेची निवडणुका झाल्यानंतर जेव्हा कामाला सुरुवात होईल, ही स्वच्छतेपासूनच करावी लागणार आहे. कारण का, आता स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा वाजलेला आहे. त्या ठिकाणी रस्त्यांमध्ये किंवा कोपऱ्यांमध्ये किंवा आमचा जो घनकचरा प्रक्रिया प्रकल्प आहे, त्या ठिकाणीही आजही बघायला मिळेल पुन्हा कचऱ्याचे डोंगर निर्माण झालेले आहेत. खूप काम करावं लागेल, पण स्वच्छतेपासूनच काम करावं लागेल. हे होते कुमारभाऊ शिंदे. खरं तर काही लोक फक्त 100% राजकारण करतात, मात्र कुमारभाऊ शिंदे यांच्यासारखा कार्यकर्ता 15 वर्षापासून 90% समाजकारण आणि फक्त 10%च राजकारण, म्हणजेच प्रत्येक महाबळेश्वरच्या विकासासाठी अहोरात्र झटत असलेलं हे व्यक्तिमत्व आता नगराध्यक्ष पदासाठी हे उभे आहेत. भाऊ, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.